हाय फ्रेंड्स, मी प्रोफेसर VM कुलकर्णी. आज एक छोटीशी स्टोरी तुमच्यासाठी. अर्जुन आणि सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अभिमन्यूची कारकीर्द जी होती ही फक्त 16 वर्षांची कारकीर्द होती. आणि ह्या 16 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या सगळ्यांना तो परिचित आहे. तो का परिचित आहे? तर त्याने चक्रव्यूह भेदलेलं होतं. तर त्याने चक्रव्यूह भेदण्याची ही जी कला आहे ही कुठे शिकली होती? ही कला त्याने शिकली होती त्याच्या आईच्या पोटात असताना. ज्या वेळेला अर्जुन आणि सुभद्रा हे दोघं जण, अर्जुन ज्या वेळेला सुभद्रेशी संभाषण करत होता, चक्रव्यूह भेदण्याचं संभाषण तिला सांगत होता, तिला धनुर्विद्येबद्दल तिला सांगत होता की धनुर्विद्येमध्ये चक्रव्यूह असतो आणि ह्या चक्रव्यूहला कसं तोडलं जातं हे तो सांगत होता. आणि चक्रव्यूहमध्ये कसं जातात इथपर्यंत सांगितलं गेलं. आणि त्याच्यानंतर लगेच श्रीकृष्ण तिथे येतात आणि अर्जुनाला काही कामानिमित्त घेऊन जातात. आणि त्याच अवस्थेमध्ये सुभद्रेला झोप लागते आणि तिच्या पोटात असलेला जो अभिमन्यू असतो, हा अभिमन्यू फक्त काय ऐकतो की चक्रव्यूह कसं भेदायचं आहे एवढं फक्त तो ऐकतो. म्हणजे आईच्या पोटातनं त्याला ही विद्या आलेली असते की त्याला चक्रव्यूह भेदायचा आहे. मग होतं, हळूहळू तो मोठा होतो आणि कुरुक्षेत्रावरचा वेळ येते, दिवस येतो तो कुरुक्षेत्राचा. कुरुक्षेत्रामध्ये कौरव आणि पांडवांचं ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला कौरवांनी एक पहिलं चक्रव्यूह तयार केलेलं असतं. आणि ज्या वेळेला युद्धाचा प्रारंभ होतो तर त्या चक्रव्यूहपासून प्रारंभ होतो. आणि ते चक्रव्यूह भेदण्याचं काम फक्त दोनच जण करू शकत होते, एक म्हणजे अर्जुन आणि दुसरा म्हणजे अभिमन्यू. पण अर्जुन हे काम करत होता, अर्जुनाला हे माहिती, हे सगळ्यांना माहिती होतं, पण हे कोणालाच माहिती नव्हतं की ते अभिमन्यूला पण येतं. आणि ज्या दिवशी युद्धाची वेळ आली त्या दिवशी पुन्हा कोण आले? श्रीकृष्ण आले. श्रीकृष्णाने काय केलं? अर्जुनाला दुसऱ्या ठिकाणी नेलं आणि तिथे कोण राहिलं? तिथे फक्त राहिलं अभिमन्यू. मग ह्या सगळ्यांचा सगळ्यात मोठा भाऊ म्हणजे युधिष्ठिर. मग युधिष्ठिराला टेन्शन आलं, युधिष्ठिराला सॉल्व होईना की आता हा हे सोडेल कोण. मग युधिष्ठिर त्या चिंतेत बसलेले असताना अभिमन्यू त्यांच्या जवळ येतो आणि सांगतो की काकाश्री, तुम्ही एवढ्या चिंतेत का बसलेले? मग ते म्हणतात की आपल्याला अर्जुनाची फार आवश्यकता आहे, कारण आता हे जे चक्रव्यूह इथे उभारलं गेलं आहे कौरवांकडनं ते आपल्याला तोडावं लागेल. म्हणे मग पप्पाच म्हणजे त्याचे जे पिताश्री होते तेच कशाला? मी तोडतो ना म्हणे. अरे पण म्हणे तू फक्त 16 वर्षाचा, मग काय झालं? ही विद्या तर मी आईच्या पोटात असतानाच शिकून घेतलेली म्हणे. मग त्यावेळेला सगळेजण त्याला म्हणतात की तू तर छोटा बालक आहे, 16 वर्षाचा, आम्ही तुला कसे पाठवू शकतो? आमच्याकडे एवढे धुरंधर आहे, नकुल आहे, सहदेव आहे, त्याच्यानंतर भीम आहेत, एवढे सगळे आमच्याकडे धुरंधर असताना तू छोटा बालक, तू काय का जाशील म्हणे तिथे? नाही म्हणे, जाईल तर मीच जाईल, कारण की ह्याच दिवसासाठी मी ती विद्या शिकलेली होती. मग सर्वसंमतीने फक्त अभिमन्यू ते चक्रव्यूह भेदण्यासाठी जातो. चक्रव्यूह भेदतो. चक्रव्यूह भेदल्यानंतर प्रचंड तुंबळ युद्ध होतं आणि युद्धामध्ये शेवटी काय होतं की युद्धामध्ये शेवटी अभिमन्यू मारला जातो. हे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. पण याचा मोरल काय आहे की ज्या वेळेला परिवाराची रक्षा करायची वेळ येते त्यावेळेला मी लहान आहे, मला माहिती नाही, मी कसं करेल हा विचार अभिमन्यूने केला का? नाही. अभिमन्यूचं जरी वय वर्ष 16 होतं, पण पूर्ण परिवाराला वाचवण्यासाठी हा 16 वर्षांचा बालक त्या चक्रव्यूहामध्ये गेला, चक्रव्यूह भेदलं, पूर्ण दिवसभर लढाई केली आणि तो दिवस पूर्ण पार पडला आणि मग तो धारातीर्थी पडला. मित्रांनो, मला सांगायचं तेच आहे की आजच्या 16 वर्षाचा मुलगा करतो काय? आजच्या 16 वर्षाचा मुलगा थोडंसं टेन्शन आलं तरी रडतोय, थोडंसं टेन्शन आलं तरी जीव द्यायला जातोय. आपल्याला शिकायचं आहे त्या अभिमन्यूकडनं. जर आपल्या परिवारावर येत असेल तर आपण 16 वर्षांची असो किंवा 60 वर्षांची असो, आपल्याला उभं राहायचंच आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच गाईज.